एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। मातंग समाजाचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देऊ पृथ्वीराज चव्हाण। महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2024च्या जाहीरनामा निर्मितीच्या अनुषंगाने मातंग समाजाच्या मागण्यावर झाली प्रदीर्घ चर्चा। येत्या काळात महाराष्ट्र राज्यात सार्वत्रिक विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत। त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीरनामा तयार करण्याचे काम सुरू आहे। या जाहीरनाम्यात मातंग समाजाच्या मागण्या ज्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत त्यांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने तरतुदी करण्यात याव्यात अशी मागणी आज मुंबई येथे क्रांतीवीर लोहजी शक्ती सेनेच्या वतीने माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेस कमिटी विधानसभा निवडणूक 2024 जाहीरनामा प्रसिद्धी प्रमुख पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे करण्यात आली। यावेळी क्रांतीवीर लोहजी शक्ती प्रदेश अध्यक्ष तथा सखल मातंग समाज राज्य समन्वयक सुरेश पाटोळे, कार्याध्यक्ष विश्वनाथ चव्हाण, उपाध्यक्ष राजेश पवार आदींची प्रमुख उपस्थित होती। साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा किताब देण्यात यावा असा ठराव विधानसभेत करून केंद्र शासनाकडे पाठवण्याची तरतूद जाहीरनाम्यात करण्यात यावी। लोहजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशीच्या पूर्ततांची जाहीरनाम्यात तरतूद करण्यात यावी। मातंग समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात भरीव अर्थसहाय्य करण्याची तरतूद जाहीरनाम्यात करण्यात यावी। चिरागनगर मुंबई येथील साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व आद्य क्रांतिगुरू लोहजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी पुणे येथील होणाऱ्या स्मारकांना अर्थसहाय्य करण्याची तरतूद जाहीरनाम्यात करण्यात यावी। महाराष्ट्र राज्य विधान परिषदेवरती मातंग समाजातील व्यक्तींची निवड करण्यात यावी। विधानसभा निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीच्या राखीव जागांवरती मातंग समाजाच्या इच्छुक कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उमेदवारी देण्यात यावी। शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी मातंग समाजाला न्याय देण्यास काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे असे आश्वासन दिले।